नमस्कार सगळ्यांना. वी आर राईट नाव इन रीडर्स आर लीडर्स ऑनलाईन बुक क्लब. या बुक क्लबमध्ये आपण सेल्फ हेल्प बुक कॅटेगरीतली पुस्तकं वाचत असतो. आणि आता जे पुस्तक आपण घेतलं आहे, 5 पुस्तकं वाचल्यानंतर आता हे 6वं पुस्तक आपण घेतलं आहे. आणि याचं नाव आहे द 5 सेकंड रूल, विच इज रिटन बाय मेल रॉबिन्स. मेल रॉबिन्स या लेखिकेने खूप छान पुस्तक हे लिहिलेलं आहे. त्यातले बरेचसे जे फंडामेंटल्स त्यांनी जे सांगितले ते आपण इतर पुस्तकांमध्ये खूप छान वाचलेत, ऐकलेले पण आहेत. पण यांनी 5 सेकंड रूल सांगून त्या प्रत्येक जे आपण ज्या गोष्टी वाचल्यात त्याला त्या लिंक केलेल्या आहेत. ओके, जसं 10x रूल नावाचं पुस्तक आहे, ग्रँड कॉर्डनने लिहिलेलं. त्याच्यामध्ये ते सांगतात की जितक्या तुम्ही विचार करता त्याच्या 10+ तुम्ही ऍक्शन घ्या. ओके, आणि त्यांनी ऍक्शनला महत्व सांगितलंय, तसं ते छान पुस्तक आहे. तिथे त्यांनी आता जो आपण पाठ घेणार आहोत, मेल रॉबिन्स यांनी लिहिलेला कृतीची शक्ती, इथे पण त्यांनी ऍक्शनच सांगितली आहे. ओके, मग आता ऍक्शन बाबतीत ते बोलतायत. पण याला त्यांनी लिंक केलंय 5 सेकंड रूलला, की आपण जी ऍक्शन कन्सिस्टंटली घेणार आहोत ते इनिशिएट आपण 5 सेकंड रूलने करणार आहोत. ओके, म्हणजे त्या मोडमध्ये आपण जाणार आहोत. ते कसं ते आपण ह्या चॅप्टरमध्ये बघणार आहोत. तर जसं मी मागे म्हटलं की चॅप्टर हे पुस्तक तसं 240 पेजेसचं आहे. पण त्याच्यामध्ये बऱ्याचशा त्यांनी अशा ट्विट्स सांगितल्यात की जे आतापर्यंत जे काही लोक होऊन गेलेत त्यांच्या संपर्कात आले, त्यांनी जे लिहून पाठवलं होतं ट्विट्स, ते त्यांनी त्याच्यात ऍड केलंय. त्यामुळे तो सलगपणा येत नसल्यामुळे आपण काय केलंय की काही अध्याय क्लब केलेत. ओके, आणि याचं एकूण 5 सेशन मध्ये आपण कव्हर करतोय. म्हणजे खरं म्हटलं तर हे जवळजवळ 20 चॅप्टरचं पुस्तक आहे. पण आपण 5-5 सेशन्स घेतलेत, म्हणजे सॉरी, 5-5 अध्याय आपण क्लब करतोय. त्यामुळे इझिली आपला तो 5 सेशन मध्ये हे काम होऊन जाणार आहे. म्हणजे 5 सेशन मध्ये तुम्हाला कळेल. कारण सेंट्रल मेसेज एकच आहे, ते म्हणजे 5 सेकंड रूल, जो की मी पहिल्याच सेशनमध्ये तुम्हाला सगळ्यांना आपण सगळ्यांनी एक्सप्लेन केला होता, समजून घेतला होता. आणि आता त्याचंच तिसरं सेशन आपण आज घेतो आहोत. त्याच्यामध्ये असणार आहे की चॅप्टर नंबर 9, 10, 11. ऍक्च्युली हे 3 चॅप्टर क्लब आपण याच्यामध्ये केलेले आहेत. म्हणजे उद्या आणि जमलं तर सोमवारी. ओके, आपल्या ह्या पूर्ण 5 सेशनमध्ये सगळे ते चॅप्टर्स कम्प्लीट होतील. तर आता आपण बघूया, छानसा चॅप्टर आहे कृतीची शक्ती. याच्यामध्ये त्यांनी सांगितलंय कृतीची शक्ती म्हणजे द पॉवर ऑफ ऍक्शन, असं त्याचं नाव आहे. आणि मग ऍक्शन आपल्याला घ्यायची, पण ती कशासाठी घ्यायची, तर त्याचे 3 प्रकार त्यांनी सांगितले. टू मेंटेन और टू बूस्ट और टू मेक अवर हेल्थ बेटर, म्हणजे हेल्थसाठी घ्यायची आहे. सेकंड, टू इन्क्रीज अवर प्रोडक्टिव्हिटी और टू एनहान्स अवर प्रोडक्टिव्हिटी. आणि थर्ड म्हटलं की टू अवॉइड प्रोक्रॅस्टिनेशन, म्हणजे आपण जे दिरंगाई वगैरे करतो ती अवॉइड करण्यासाठी आपल्याला ही कृतीची शक्ती समजून घ्यायची आहे. तर त्यातलं एक फेमस त्यांनी स्टार्टिंगलाच वाक्य सांगितलंय, आयदर यू रन द डे ऑर द डे रन्स यू. खरं द डे रुन्स यू पण येऊ शकतं, RUIN. म्हणजे एकदा तुम्ही तुमचा दिवस चांगला घालवा. ओके, नाही तर तुमचा दिवसच तुमचा जो चांगला टाइम आहे तो घालवेल, म्हणजे तो खराब करेल, रियुन्स म्हणतो आपण. तर तसं सुद्धा इथे पहिलं सांगितलंय. म्हणजे थोडक्यात काय, तर चांगला दिवस घालवणं माझ्या हातामध्ये आहे, आणि तुम्ही कसा घालू शकतो हे आपण आता समजून घ्यायचं आहे. आता ह्या सत्रामध्ये 3 गोष्टींवर त्यांनी फोकस केलाय. फर्स्ट, आरोग्य सुधारवायचंय. दुसरं, प्रोडक्टिव्हिटी वाढवायची. आणि तिसरं, प्रोक्रॅस्टिनेशन संपवायचं. आता आरोग्य सुधारा हे जे जो अध्याय 9 मध्ये त्यांनी सांगितलं, ते म्हणतात की मग खरी अडचण काय, मग आपण आरोग्य का सुधारत नाही, आपण आरोग्याकडे का दुर्लक्ष करतो. तर मेल हे स्वतः कन्फ्युज करतात. ते असं म्हणतात, द प्रॉब्लेम इज नेव्हर द डाएट. आपलं आरोग्य सुधरत नाहीये याच्या मागे आपण काय खातो हे ऍक्च्युली महत्वाचं नाहीये. म्हणजे हा मॅटरच नाही असं ते म्हणतात. द प्रॉब्लेम इज ऑलवेज युअर फिलिंग्स अबाउट डायटिंग. तर त्याच्या मागची आपली फिलिंग काय आहे, आपल्या भावना काय आहे डाईट करण्या अगोदरची, ते सगळं महत्वाचं आहे. आय सॉरी, लोथ एक्झरसाइज म्हणजे एक्झरसाइज आपण करतो, पण लोथ म्हणजे एक्झरसाइजचा कंटाळा, तिरस्कार. विदाउट द रूल आय नेव्हर डू इट. एव्हरी सिंगल डाएट, एक्झरसाइज प्रोग्राम, योगा, फ्लो विल इम्प्रूव्ह युअर हेल्थ. यू हॅव टू डू इट. मग ते काय सांगतात की तुम्ही डाएट प्लॅन चुकीचा केला म्हणून तुमचं वजन कमी होत होत नाही, असं होतं का? नाही, तुमचा कुठलाही डाएट प्लॅन असू द्या तो वर्कच होणार. तुम्ही कुठली एक्सरसाइज करा तुमचं वजन कमीच होणार. ओके, पण तुम्ही ते फॉलो करत नाही, बिकॉज यू वर्क अकॉर्डिंग टू युअर फिलिंग्स. अँड ॲज वी हॅव अ माइंड वी हॅव अ फिलिंग्स. अँड दॅट्स वाय ड्यू टू अ माइंड आवर फिलिंग्स चेंजेस ओव्हर टाइम और विथ द पिरियड ऑफ टाइम. जसे आज माझा मूड असा आहे की हा ठीक आहे, आज मी शांत आहे, उद्या ह्या वेळेमध्ये मी रागात पण असू शकतो.
त्याच्या पुढच्या वेळेस मी स्लिपी पण असू शकतो. द थिंग इज दॅट की त्या त्या वेळेमध्ये आपलं मन चंचल असल्यामुळे ते बदलत असतं. आणि त्यामुळे आपल्या फिलिंग्स बदलतात. त्यामुळे आपण आता जे ठरवलं ते उद्या फॉलोच करू याची गॅरंटी नाहीये. मग इथे इनडायरेक्टली मेल रॉबिन्स लेखिका आपल्याला असं म्हणतात की वी शुड नॉट फॉलो अवर what we can say schedule as per our feelings, we should follow as per our system. म्हणजे ह्या वेळेमध्ये मला ही गोष्ट करायची तर करायचीच आहे. ओके, मग तिथे माझा सेकंड थॉट नसणार आहे की मी हे करू का नको. माझा प्लॅन झालाय ह्या वेळेमध्ये मला जिमला जायचंच आहे. मग त्यासाठी मेल रॉबिन्स काय म्हणते की जसा वेळ होईल तसा तुम्ही लगेच म्हणा 5 4 3 2 1 अँड लेट्स गो. मग तिथे कुठलाच विचार नाही करायचा, डायरेक्ट तुम्ही जिमला गेले पाहिजे. त्या 5 सेकंदाचा निर्णय घेऊन तुम्ही जायला पाहिजे. कारण बऱ्याच वेळेस आपण मस्त बसलेलो असतो सोप्यावर वगैरे आणि मग विचार करतो अरे आज जाऊ द्या, आज नाही जायचं. ओके, मग हा जेव्हा विचार येतो ना, तेव्हाच तुम्हाला 5 4 3 2 1 म्हणून निघायचं. आणि ती सिस्टीम तुम्हाला फॉलो करायची. तर त्याच्याबद्दल ते डाएट बद्दल सांगतात की समजा कुठला डाएट चांगला काय, तर ते मेल रॉबिन्सने सांगितलंय कुठलाही डाएट घ्या, तो बेस्टच असतो. मग त्यांनी सांगितलं की तुम्ही गुगलवर जा, गुगलवर एकूण 20 डाएट डाउनलोड करून घ्या. आणि एखादा कार्डबोर्ड कसं असतो आपल्या, त्या कार्डबोर्डवर 20 डाएट लावा. आणि डार्ट म्हणजे एक ॲरो घ्यायचा आणि तो ॲरो त्या डार्टवर मारायचा. ओके, आणि ॲरोवर मारला त्या ॲरो लागेल त्या डार्ट बोर्डला. तर तुम्ही 20 प्लॅन पैकी एका प्लॅनला तो ॲरो लागेल. मग तो ॲरो ज्या प्लॅनला लागेल तो प्लॅन तुम्ही सिलेक्ट करायचा की चला मी हा प्लॅन आता फॉलो करणार आहे. आणि पुढील 3 महिने म्हणा, 2 महिने म्हणा, तो प्लॅन तुम्ही फॉलो करायचा. आणि तुम्हाला असं जाणवेल की तुमचं वजन किंवा तुम्हाला ज्या गोष्टीसाठी तुम्ही तो प्लॅन घेतलाय ती गोष्ट त्याच्यावर वर्कआउट होईल. मग तो डाएट प्लॅन कुठलाही असो. त्याचबद्दल एक्झरसाईज बद्दल ते असं म्हणतात की क्रॉसफिट एक्झरसाईज असो, जिम असो, योगा असो. ओके, हे सगळे काम करतात. सगळे काम करतात म्हणजे तुम्ही योगा केला तरी तुमचं वजन कमीच होणार आहे. तुम्ही फ्रेशच होणार आहात. तुम्ही जिम मध्ये गेला तर मजबूत होणार आहात. किंवा तिथे पण तुमचं वजन कमीच होणार आहे. स्विमिंगला गेलात तरी कमी होणारच आहे. म्हणजे हे सगळे प्लॅन वर्कआउट करतात. पण आपण त्याच्यामध्ये कन्सिस्टन्सी ठेवत नाही. किंवा आपण आपल्या फिलिंगनुसार काम करतो. आणि त्यामुळे आपल्याला हवे ते रिझल्ट मिळत नाही. आय हेट इट ॲज मच ॲज आय हेट गेटिंग आउट ऑफ अ बेड. मग ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, जिम करण्याच्या, डाएट करण्याच्या, मी ह्या अशा हेट करते जसं मला सकाळी 5 वाजता उठायला हेट मी करतो किंवा मी करते, त्यानुसार मी त्या गोष्टींना हेट करत असतो. ओके, आणि त्यामुळे त्या गोष्टी घडत नाही. मग त्या घडण्यासाठी 5 AM क्लब आपण सॉरी, त्या गोष्टींसाठी आपण 5 सेकंड रूल आपण वापरू शकतो. मग याच्यात एकमेव सोल्युशनमध्ये तेच सांगतात की वन्स आय रिअलाइज आय वॉज नेव्हर गोइंग टू फील लाईक वर्किंग आउट, आय फाउंड 5 सेकंड विंडो अँड पुश्ड माय सेल्फ. एक्झरसाइज इज 100% मेंटल. एकदा की मला कळलं की अरे मी फिलिंगमुळे माझे निर्णय राहून जात आहेत, मग ही फिलिंगच बाजूला काढायची असेल, मनाला विचार करायलाच वेळ द्यायचा नसेल, तर मी 5 सेकंद रूल वापरेल. 5 4 3 2 1 अँड आय विल गो. ओके, इथे मी कुठलीच एक्सक्यूज वापरणार नाही. आणि तुम्ही असं वाटेल की नाही सर हे काय आहे, एवढं तुम्ही सांगता की 5 सेकंद बाहेर गेलो आपण पटकन. मग पण पण आपलं मन तर ऐकतच आहे ना, आपल्या आपण फुल करू शकतो अरे या 5 सेकंद म्हणायचंय पण कुठे जायचं, थांब इथेच. पण त्यांनी म्हटलं की यू शुड बी रुथलेस अबाउट दिस. तुम्ही तुमच्या मनाला सांगायचंच की 5 सेकंद तुला बाहेर पडायचंच आहे. तर ही काल सांगितल्याप्रमाणे ही 5 सेकंद हॅव्हिंग हाय ऍक्टिव्हेशन एनर्जी, ही खूप जास्त बळ लागणार आहे तुम्हाला. पण त्याच्या पुढची गोष्ट मेल रॉबिन सांगते की एकदा 5 सेकंद तुम्ही जिंकलेत ना, तर पुढचं ऑटोमॅटिकली एकदम इझी होऊन जातं. जसं कालचे उदाहरण बघितलं की रॉकेट एखादं समजा मला लॉन्च करायचं, सगळ्यात लॉन्च करण्यासाठी म्हणजे आकाशात जाण्यासाठी सगळ्यात जास्त इंधन लागतं. पण एकदा आकाशात पोहोचलं की पुढे जायला अजिबात इंधन लागत नाही, म्हणजे खूप कमी इंधन लागतं. म्हणजे ही जी एनर्जी हे 5 सेकंद आपल्याला जिंकायचे. मग तुमचे सगळे जे काही प्लॅन्स आहेत ते बरोबर सक्सेसफुल व्हायला लागतील. मग यासाठी तुम्हाला रुथलेस व्हावं लागेल. यू नीड टू बी स्ट्रिक ऑन युअर सेल्फ. हा मनाचाच खेळ आहे की मेल रॉबिन्स यांनी आपल्याला 5 सेकंद रूल सांगितला आणि मग लगेच आपलं ते सक्सेसफुल झालं असं नाही. त्यात पण मनाचा खेळ आहे की फक्त त्यांनी आपल्याला सांगितलं की अरे तुम्ही 5 सेकंद जिंकले की पुढचं तुम्ही इझिली जिंकू शकता. पुढे जसं चार्लीचं उदाहरण त्यांनी सांगितलंय. त्याचं वजन 383 होतं. माझ्या मते 1 पाऊंड म्हणजे साधारण 2.2 kg असं साधारण वेट आहे. म्हणजे आता हे 383 पाऊंडच्या हाफ जर केलं तर साधारण 170 to 175 किलोग्राम त्याचं वजन होतं चार्लीचं. आणि त्याने ते किती कमी केलंय बघा, जवळजवळ 80 किलोग्राम पर्यंत आणलंय.
म्हणजे 170 किंवा 75 टू डायरेक्टली 80 पर्यंत आणलंय. ते कसं आणलंय तर ते सांगतायत की त्याने सलग 523 दिवस ज्युसिंग केली. ज्युसिंग केली म्हणजे तो फक्त ज्यूसच प्यायचा. मग कॅरेट ज्यूस असेल, बनाना सॉरी कॅरेट ज्यूस असेल, मँगो ज्यूस असेल, बीट ज्यूस ज्यूस असेल, तो फक्त ज्यूसवरच जगला कंटिन्युअसली. 529 दिवस इज नॉट अ जोक. ओके. तर त्यांनी सांगितलंय आज चार्ली ज्युसिंग स्ट्रॉंग बिझनेस चालवतो, लोकांना हेल्दीएस्ट सेल्फ बनवायला मदत करतो. मग यातनंच त्याने त्याचा पुढचा व्यवसाय पण सुरू केला आणि ज्युसिंग सेंटर पण तो चालवतो आणि स्वतः पण तो फिट झाला. एक नवीन एक्झाम्पल त्यांनी समाजासमोर उभं केलं आहे. पण हे करत असताना त्याला 5 सेकंडचा खूप फायदा झाला की तेव्हा जेव्हा जेव्हा त्याला असं वाटायचं की मला काहीतरी खावं, तेव्हा तेव्हा तो लगेच 5 सेकंदात तो निर्णय बदलवायचा. 5 सेकंद म्हणायचं आणि तो ज्यूस प्यायचा. तर हे सगळं करून त्यांनी ते वजन कमी केलं. म्हणजे हे होऊ शकतं. त्याचबरोबर एक थोडं आउटबीट उदाहरण त्यांनी असं दिलंय की ॲमी रोबच नावाची एक अँकर होती आणि ती टीव्हीवर असताना तिला कोणीतरी सल्ला दिला की तुम्ही मॅमोग्रॅम चाचणी करून घ्या. बहुतेक मॅमोग्रॅम चाचणी ही कॅन्सरची, ब्रेस्ट कॅन्सरची चाचणी आहे. तर ती असं म्हटली की नाही, मी नाही करणार म्हणे, कारण माझ्या इथे कुठली हिस्ट्री नाहीये माझ्या पूर्ण फॅमिलीमध्ये की कोणाला कॅन्सर झालाय म्हणून. त्यामुळे मी नाही करणार. मग त्यांना काही डॉक्टरने तिला समजून सांगितलं की म्हणे हे बघ म्हणे की तुला काहीतरी हिस्ट्री असलीच पाहिजे असं नाहीये. जवळजवळ 80% केसेस अशा असतात की त्यांना हिस्ट्री नसते. हा लाईफस्टाईल डिसीज आहे म्हणे. त्यामुळे तू करून घे. आणि तू एकदा करून घेतलं, तुझं निगेटिव्ह येऊ किंवा पॉझिटिव्ह येऊ, पण तू ॲज अ अँकर असल्यामुळे फायदा काय होईल की तुझ्यामुळे लाखो स्त्रिया ते करून घेतील आणि त्यांचा जीव वाचू शकतो. असं सांगितल्यावर विथिन 5 सेकंड त्यांनी डिसिजन घेतला, नाही आय विल डू इट. ओके, आणि मी तुमच्यासाठी करेल आणि रेस्ट इज बघूया काय होतं. आणि तिने 5 4 3 2 1 म्हटलं, ती लगेच फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये हा म्हटली. तिची ती टेस्ट झाली आणि त्या टेस्टमध्ये नेमकी ती कॅन्सर पॉझिटिव्ह होती. आणि नंतर ती शॉक झाला की अरे बरं झालं मी केलं, मी डिसिजन घेतला. नाही तर मला असं वाटत होतं, मी खूप ओव्हर थिंकिंग करत होती. आणि या सगळ्या गोष्टी तिने बोलल्या, पण 5 सेकंदामध्ये मी निर्णय घेतला आणि आज मी मला डिटेक्ट झालं. त्याच्यानंतर तिने तिचे उपचार घेतले आणि आज ती पूर्णपणे बरी आहे. ओके, पूर्णपणे बरी आहे. आणि तिने बराचसा प्रचार सुद्धा केला मॅमोग्रॅम टेस्टचा, आणि बऱ्याच भगिनींनी त्या टेस्टही करून घेतल्या आणि त्यामुळे बरंच सोशल वर्क पण त्या माध्यमातून तिला करता आलं. तर हे एक उदाहरण छान होतं. हे त्यांनी उदाहरणं बरेच दिलेत, पण थोडं वाचताना तुम्हाला थोडं तारतम्य बाळगावं लागतं की ते लिंक करता आलं पाहिजे. कारण काही वेळेस काय होतं की आपल्याला असं वाटतं अरे हे कन्सिस्टन्सीचं उदाहरण सांगताय का मार्केटिंगचं सांगताय. तर हे यू नीड टू लिंक इट. ओके, म्हणून ते थोडं जरा जास्त पुस्तक करून टाकलंय ॲज ॲज कम्पेअर्ड टू द 5 सेकंड रूल. बट एनिवेज छान आहे. पुढचं एक सांगितलं जे की मला आवडलं, त्यात मला थोडं सायन्स वाटलं म्हणून मी थोडं अट्रॅक्ट झालो या उदाहरणाला. त्यांनी म्हटलंय स्नूज बटन मेंदूला 4 तास नुकसान पोहोचवतो किंवा 4 तास नुकसान आपल्या मेंदूला होतं. स्नूज बटन म्हणजे काय, तुम्ही सगळेजण अलार्म लावतात. तुम्हाला माहिती की अलार्म लावल्यानंतर सेटिंग असते की अलार्म वाजला की ती किती वेळ रँग व्हायची, किती वेळ वाजेल. मग समजा तुम्ही म्हटले की एक वेळ वाजवायला पाहिजे, मग ती एक वेळ वाजते आणि मग बाकी बंद होतो तो अलार्म आणि परत वाजत नाही. पण काही लोक काय करतात की मी जोपर्यंत उठत नाही, म्हणजे त्याच्यामध्ये पण एक बटन असं स्टॉप बटन आणि स्नूज बटन. स्नूज म्हणजे तुम्ही स्नूज केलं की ती परत 5 मिनिटानंतर किंवा 2 मिनिटानंतर 10 मिनिटानंतर परत तो अलार्म वाजतो. तर जर तुम्ही अलार्म तुमच्या स्नूज बटनवर ठेवत असाल तर होतं काय, तर ते सांगतायत की आपली ऍक्च्युअल जी स्लीपचं सायकल असतं ते 90 ते 110 मिनिटाचं असतं. म्हणजे मी आता झोपलो तर मला बरोबर एक 1.5 तासानंतर ऑटोमॅटिक जाग येईल आणि थोडंसं फ्रेश वाटेल. आय कॅन स्टील कंटिन्यू माय स्लीप. पण एक माझं सायकल पूर्ण होऊन जातं की ते हा सायकल एक पूर्ण झालं, 90 ते 110 मिनिटामध्ये माझं सायकल पूर्ण झालं. मग दुसरं सायकल सुरू होतं इफ यू कंटिन्यू दॅट स्लीप. त्यामुळे जे जे लोक लवकर उठतात ना, समजा 5 वाजता उठतात, 4 वाजता उठतात, तर ते एक लूप कंप्लीट करून उठलेले असतात. ओके, आणि ते परत त्या दुसऱ्या लूपमध्ये फसत नाही. ओके, आणि मग ते 5 वाजता बरोबर उठून जातात. पण काही लोक काय करतात, 5चा अलार्म लावतात. ओके, आणि 5चा अलार्म लावल्यानंतर काय करतात, तो अलार्म वाजतो आणि मग त्यांचंच मन त्यांना खातं की अरे अजून थोडं झोपलं पाहिजे, काय लवकर उठायचं, आणि मग ते स्नूज करतात. स्नूज केल्याचा अर्थ असा आहे की अरे 5 वाजता तर उठायचंच आहे पण मी अजून उठलेलं नाहीये. मग ते तो बेल परत 5 मिनिटाने 10 मिनिटाने वाजते. असं करत 5 वाजतापासून ते जसे जागझोप 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 करतात, तसं त्यांचा अर्धा तास त्यात निघून जातो. आणि नंतर मग एकदा अलार्म पूर्ण बंद झाला की ते माणसं की त्या त्या ते लोक परत 5:30 वाजता झोपून गेले की डायरेक्ट 1.5 तासानंतर उठतात, म्हणजे 7 वाजता नंतर उठतात. पण मग इथे ते सांगतायत की ती
तो जो काही जाग झोपचा पिरियड तुमच्या मनामध्ये झालाय की तुमची जी झोप, तुम्ही एकदा उठले नाहीयेत, यू नीड टू स्टॉप द अलार्म, यू जस्ट वेकअप. पण तुम्ही तसं नाही केलेलं आहे, तुम्ही काय केलंय, स्नूज केलंय. मग त्यामुळे असं होतं की तुमचा तो सायकल, जो तुम्ही 1.5 तासाचा सायकल सुरू केला होता 5 वाजता, की तुम्ही अलार्म बंद केला आणि आता तुम्ही परत झोपलात आणि ते 1.5 तासाचं सायकल पुढे सुरू झालं. पण तेवढ्यात काय झालं, परत अलार्म वाजला आणि त्यामुळे माझं जे 1.5 तासाचं सायकल सुरू झालं ते परत डिस्टर्ब झालं. ओके, आणि डिस्टर्ब झाल्यानुसार काय झालं की तो अलार्म बंद करायला मी परत उठलो. मग मी परत एकदा म्हटलं की आता परत झोपूया, तर परत ते 1.5 तासाचं माझं सायकल ते डिस्टर्ब झालं. मग यामुळे त्यांनी सांगितलं की ऍक्च्युअली तुमची झोपच होत नाही, इझी व्हायला पाहिजे. त्यामुळे तुम्ही बघता की काही जण अर्ली इन द मॉर्निंग उठण्याचा प्रयत्न करतात, उलट ते जास्त झोपतात. दिवसभर त्यांना आळस आलेला असतो, किंवा त्यांना सुधी असं वाटतं की म्हणजे असं एकदम काहीतरी चुकलंय काय, किंवा एकदम असं जड वाटायला लागतं, आळस यायला लागतो. ओके, मग ते ह्या कारणामुळे होतं आणि याच्यामुळे तुमच्या मेंदूला प्रचंड नुकसान पोहोचतं. म्हणजे तुमची जी सकाळ जी असते 5 वाजेपासून 8 वाजेपर्यंत, 9 वाजेपर्यंत, तुम्ही अक्षरशः डिस्टर्ब होऊन जातात आणि तुमच्या त्या मेंदूला बराच तो त्रास होतो. तर त्यांनी जे लिहिलंय त्यांच्या भाषेत फक्त वाचतो, म्हणजे माझ्याकडनं काही रेफरन्स स्किप नको व्हायला. मेल अशी म्हणते की सायंटिस्ट डिस्कवर हिटिंग स्नूज हॅज अ निगेटिव्ह इम्पॅक्ट ऑन ब्रेन फंक्शन अँड प्रोडक्टिव्हिटी लास्टिंग अप टू 4 आवर्स. जवळजवळ 4 तासापर्यंत तुमच्या त्याचा इफेक्ट असतो. रात्री झोप, आपलं स्लीप सायकल 90 to 110 मिनिटचं आहे. बॉडी आपोआप सायकल पूर्ण करते. सकाळी 2 तास आधीच बॉडी वेकअप मोडमध्ये जाते. म्हणजे सकाळी याचा अर्थ असा असतो की जिथे सूर्य उगवणार आहे त्याच्या 2 तास आधी. ओके, तर 2 तास आधीच, काही जण 90 मिनिटं म्हणतात, काही जण 96 मिनिटं म्हणतात. इट्स राईट वर्ड, आय थिंक 96 मिनिट आहे. तर साधारण 2 तास आधीच आपण ऍक्टिव्ह मोडमध्ये असतो की माझं सायकल आता पूर्ण झालेलं आहे. अलाराम वाजतो तर बॉडी वेकअप मोडमध्ये असते. हा परफेक्ट वेळ असतो उठण्याचा आणि तिथेच तुम्ही म्हणायचं असतं 5 4 3 2 1 आणि तुम्ही उठायचं असतं. पण ऍज वी हॅव ऑसिलेटिंग माइंड, की आपल्याला वाटतं अरे काय उठायचं, काय करणार आहे आपण पूर्ण, किंवा बाकीचा आपला आळस असतो. मग त्यावेळेस आपण काय करतो, स्नूज बटन दाबतो. ब्रेन नवा 90 to 110 मिनिट सायकल सुरू करतो आणि 15 मिनिटांनी अलाराम, ब्रेन 75 मिनिट सायकलमध्ये आहे आणि इंटरप्ट होते. म्हणजे काय होतं की पहिले तुम्ही 5 वाजताचा स्नूज केलं की ते 5:15 होतात. 5:15ला परत दुसरा बेल वाजते, पण तुम्ही उठलेले नसतात. मग तुमचे 90 मधले परत ते, जर 15 मिनिटं तुम्ही जर बाजूला केले तर तुम्हाला असं कळतं की एक 75 मिनिट्स किंवा 80 मिनिट्स पर्यंत तुम्ही परत येता. ओके, आणि त्याच्यामध्ये मग ती सायकल पण डिस्टर्ब होते. मग पुढे ते म्हणतात की उठल्यावरचा इफेक्ट, कॉर्टिकल रिजन, दॅट इज डिसिजन मेकिंग, अलर्टनेस, सेल्फ कंट्रोल, अजून झोपेतच असतात तुम्ही. आणि सेल्फ इनर्शिया, 4 तास फॉगी ब्रेनमध्ये राहतात. म्हणजे कॉर्टिकल रिजन तुमचा डिस्टर्ब होतो, तुमचं डिसिजन मेकिंग थोडंसं चुकतं, अलर्टनेस थोडासा डाऊन होतो, आणि सेल्फ कंट्रोल पण तुमचा हे होतो. म्हणजे तुम्ही बघितलं असेल की ज्यांच्या झोपा होत नाही ना, ते चिडचिडपणा खूप जास्त करतात. की त्यांना माहिती असतं मी चुकतोय, पण त्यांना ते कंट्रोलच होत नाही, ते एकदम भांडायला लागतात की एकदम चिडचिडपणा करतात, काही फेकाफाकी करतात. त्यामुळे साऊंड स्लीप ही खूप महत्वाची आहे. त्याचबरोबर स्लीप इनर्शिया होतो. स्लीप इनर्शिया म्हणजे काय, मी आहे तुमच्याशी बोलतोय पण मी आय एम इन ए व्हेरी स्लीपी मोड. जर असं असेल तर मला कळतंय मी उठलोय, पण मी उठलोय हे सुद्धा कळत नाही. आय एम लाईक इन स्लीपी इनर्शिया, की काहीच करावं असं वाटत नाही. मी बसतोय यार, मी आहे, जागा आहे, पण मी बसतोय, असं वाटायला लागतं. तर हे सगळं चुकीच्या पद्धतीने तुम्ही अलाराम लावताय यामुळे होतं, की चुकीच्या पद्धतीने तुम्ही झोपताय त्याच्यामुळे होतं. त्यामुळे आजपासून तुम्ही लक्षात घ्या, एकच बेल लावायची अलारामची, जर लावायची असेल तर. ती म्हणजे समजा तुम्ही 5ची असेल, 5:30ची असेल, 6ची असेल, आणि एकदाच बंद करायची. आणि ती बंद केल्या केल्या तुम्ही म्हणायचं 5 4 3 2 1 आणि उठून जायचं. आणि जर तुम्हाला असं वाटत असेल मला उठायचंच नाही, तर ऍटलीस्ट स्नूज बटन दाबू नका आणि अलार्मच लावू नका ना, लेट इट बी. ओके, कशाला उगाच प्रयत्न करतात. जर तुम्ही आधीच मनाला जर तुम्ही सांगितलं नसेल की मला सकाळी उठायचंय आणि मी पहिल्या 5 सेकंदात उठणार आहे, जर असं तुम्ही मनाला रात्री झोपताना सांगितलं नसेल तर लावूही नका अलार्म. ओके, तर त्याच्यामुळे उलट तुमची सायकल अजून डिस्टर्ब होईल आणि जे काम तुम्हाला आयुष्यात, जे तुम्हाला दिवसभरात करायचं आहे ते अजून होणार नाही. उलट तुम्हाला झोप मोड होईल आणि यू विल वेंट टू द स्लिपी इनर्शिया. तसा हा छानसा मला टॉपिक आवडला, त्याच्यात बरं सायंटिफिकली वाटलं. ऑन डेज वेन यू हिट स्नूज, देर इज नो वे यू आर ॲट युअर बेस्ट. नॉट बिकॉज यू डिड नॉट स्लीप इनफ, बिकॉज यू इंटरप्टेड अ न्यू स्लीप सायकल. टुमारो नो स्नूज, म्हणजे नो स्नूज. म्हणजे थोडक्यात काय, इंटरप्ट करू नका तुमची स्लीप. आणि स्नूज बटन तर अजिबात वापरू नका, एकदम स्टॉप बटन दाबा आणि लगेच उठा.
त्याच्यानंतर पुढचं ते आपल्याला सांगतायत की मेलचा 7 स्टेपचा मॉर्निंग रुटीन, म्हणजे तिने सात स्टेप सांगितले आपल्याला काय करायला पाहिजे, तिचं मॉर्निंग रूट काय, रुटीन काय. त्यामध्ये ती सांगते की सकाळी मी अलार्म लावलेला असतो, मी लगेच उठते, माझं स्नूज बटन नसतं, मी स्लीप इनर्शिया टाळते, आय मेड दिस हॅबिट ॲज अ नॉन निगोशिएबल. कुठलीच गोष्ट यात निगोशिएट नाही करत मी, उठायचं म्हणजे उठायचं. फोन बाथरूम मध्ये, म्हणजे झोपताना पण ती फोन बाथरूम मध्ये ठेवते, पण बाथरूम मध्ये असा ठेवते की जिथे तिला आवाजही येईल अलारामचा आणि ती उठून जाऊन तो बंद करेल. ओके. फार इनफ टू नॉट अटेम्प्ट नाईट स्टँड वर आहे, म्हणजे नाईट स्टँड वर ती ठेवत नाही. काही नाईट मोड असतो, काही नाईट स्टँड असतो, काही जण फ्लाईट मोडवर ठेवतात, तसं न करता तिचा फोन बाथरूम मध्ये असतो. ब्रश मस्ट लिस्ट, म्हणजे जी ब्रश करते त्या ब्रश करताना तिच्या आरशासमोर किंवा तिच्या विजन बोर्ड समोर आज मला काय करायचंय त्याची लिस्ट लिहिलेली असते. 1 to 2 बिग पिक्चर गोल आज, व्हॉट आय मस्ट टू डू टुडे फॉर माय गोल. मग ब्रश करतानाच ती टू डू लिस्ट वाचायला लागते. मग काही वेळेस असंही असतं की विजन बोर्ड वाचू शकतो आपण की मला काय करायचं, किंवा रात्री झोपताना तुम्ही लिस्ट केलेली असते की अरे मला ह्या ह्या गोष्टी करायच्यात. मग ती सकाळी ते वाचतं की हा ह्या ह्या गोष्टी मला करायच्या आहे. हा तिसरा तिचा पार्ट आहे. चौथा आहे, एकच मिनिट, ईमेल नाही आधी स्वतः. हा मुद्दा खूप छान आहे सगळ्यांसाठी. एकच मिनिट. की मी सकाळी उठल्यानंतर बऱ्याच जणांना ती सवय असते की कॉर्पोरेटमध्ये काम करणार ते ईमेल चेक करतात. आणि मी बऱ्याच पुस्तकामध्ये वाचले की बऱ्याच लोकांना ईमेल चेक करण्याची सवय असते. तर जसं आपण मोबाईल चेक करतो, व्हॉट्सअप चेक करतो, तर अजिबात सकाळी उठल्यानंतर मोबाईल फोन चेक करायचा नाहीये, खास करून सोशल मीडिया चेक करायचा नाहीये. त्यामुळे असं होतं, सोशल मीडिया असेल किंवा तुमच्या ऑफिसचे पण काही व्हॉट्सअप ग्रुप असतात किंवा ईमेल असतात ते चेक करायचे नाही. जर तुम्ही सकाळी उठल्या उठल्या हे काम केलं तर तुम्ही स्वतःचा जो काही वेळ द्यायचा असतो स्वतःला थिंक करण्यासाठी तुमच्या आयुष्यासाठी, तर तो वेळ तुम्ही देऊ शकत नाही आणि तुम्ही डायरेक्टली दुसऱ्याची जी प्रायोरिटी ती तुमची प्रायोरिटी होऊन जाते. जसं मला समजा एखाद्या बॉसने काम सांगितलंय रात्री, त्याचा त्याचा तो रात्री झोपताना 11-12 वाजता त्यांनी काहीतरी मेसेज करून ठेवलाय की हे हे काम करायचं आहे. मी सकाळी उठल्यानंतर मला तो मेसेज येतो, लगेच मी बघतो अरे बॉसने हे काम सांगितलंय. मग त्यांची प्रायोरिटी माझी प्रायोरिटी होऊन जाते. मी थिंक करतो अरे मग कसं होईल, मग कसं करायचंय, त्यामागे काय कॉम्बिनेशन आहे. मग इथे प्रॉब्लेम असा झाला की मी माझ्याबद्दल विचारच नाही केला की मला काय करायचं माझ्या आयुष्यामध्ये, मी माझी मी हेल्दी आहे का, मी फॅमिलीसाठी वेळ देतोय का, मी माझ्या छंदासाठी वेळ देतोय का, किंवा मला जे काही हायर गोल आहे त्यासाठी मी वेळ देतोय का, याबद्दल आपण विचारच करत नाही. तुम्ही असे बरेच माणसं बघितले असेल, खास करून मुंबईमध्ये. आय एम सॉरी टू से मुंबई, कारण मी मुंबईमध्ये पण 4-5 वर्ष होतो. तर बऱ्यापैकी काही लोक आहे ना सकाळी उठतात, त्यांचं ते सगळं ठरलेलं असतं की सकाळी उठतात, ट्रेन पकडतात, ऑफिसला जातात, परत ट्रेन पकडतात, ऑफिसला. दे आर इन अ रॅट रेस. ते इतक्या गोष्टी त्यांच्या चालू असतात की त्यांना बाकीच्या गोष्टींना वेळच भेटत नाही. आणि त्यामध्ये कंटिन्युअसली त्याच प्रोसेसमध्ये राहतात. आणि ह्या प्रोसेसमध्ये राहिल्यानंतर त्यांना असं वाटतं हेच जग आहे. दे ट्राय टू एन्जॉय, दे ट्राय टू शो दॅट दे आर हॅपी, बट ऍट द एंड ऑफ डे मेल रॉबिन्स असं म्हणतात की तुम्ही स्वतःला वेळच दिलेला नाहीये ना. आणि त्यामुळे काय होतं की तुम्ही त्या रेसमधनं बाहेरच पडत नाही. ओके. मग शी ऑल्सो टॉक अबाउट टाइम फ्रीडम अँड फायनान्शियल फ्रीडम. मग इथे ह्या रेसमध्ये तुम्ही फसायचं नसेल तर सकाळी आधी तुम्ही स्वतःला वेळ द्या आणि नंतर ईमेल किंवा तुमचा सोशल मीडिया तुम्ही वापरा. मस्ट लिहा, म्हणजे त्यांनी सांगितलं की 42% मोर तुम्हाला अचीव्ह होईल, म्हणजे लिहा. मग काय लिहायचंय सांगा. तुम्ही उद्यापासून हे करा, काय करा, सकाळी ब्रश करताना एक कागद घ्या आणि त्याच्यावर लिहा, आज मला पुस्तक लिहायचे आहे कारण मला एक ऑथर व्हायचे आहे. म्हणजे मी एक्झाम्पल दिलं तुम्हाला. तर जसं आज मला डॅश डॅश करायचे आहे कारण मला डॅश डॅश, म्हणजे काय मला आज करायचं, मग का करायचंय, समजा मला एखाद्या ठिकाणी समजा एखादं बोलायचंय, का बोलायचंय, आय जस्ट वॉन्ट की लोकांना ते चांगलं कळावं किंवा स्टुडंटला त्याचा फायदा व्हावा, त्याच्या मागचं कारणही लिहा. किंवा तुम्हाला वाटत असेल की नाही आज ही गोष्ट मी करणार आहे कारण मला पैसे कमवायचे असेल, जे कारण असेल ते लिहा. बस इतकेच लिहा, पण हे 42% जास्त फरक करेल. याच्यामुळे जेव्हा तुम्ही लिहितात ना, तर लिहिल्यानंतर कमिटमेंट होऊन जाते. तुम्ही कमिट होऊन जाता आणि तुमचं मन जास्त फोकस होतं की अरे मी लिहिलंय बरं का. जसं मी लहानपणी म्हणजे ग्रॅज्युएशन मध्ये बंद पाकिटाची आयडिया वापरली होती आणि मला ती अनिल शिदोरे म्हणून सर आहेत, त्यांनी मला ती सांगितली होती, एक मनशक्ती केंद्रात ती कळली होती. तर ते IIT ला असताना त्यांनी त्यांच्या लास्ट इयरला एक बंद पाकिटामध्ये लिहून दिलं होतं आईला
की नाही का आई, की मी 1 वर्षानंतर मला गोल्ड मेडल मिळालेलं असेल, हे पाकिट तू 1 वर्षानंतर ओपन कर. त्याने ते कागद त्यात टाकला, एनव्हलप दिलं, आईला सांगितलं 1 वर्षाने ओपन कर. आणि 1 वर्षानंतर त्यांची तारीख पण लिहिली होती, त्यानुसार सांगितलं आईला, आई तू ओपन कर. आईने जेव्हा ते ओपन केलं, त्याच्यात असं लिहिलं होतं की आई, मी आज मला गोल्ड मेडल मिळालेलं आहे, IIT मध्ये मी गोल्ड मेडलिस्ट आहे. आणि त्यांनी ओपन केलं आणि त्यांच्याकडे बघितलं, तर त्यांनी लगेच खिशातून गोल्ड मेडल काढलं आणि दाखवलंय, बघ आई, मी जे लिहिलंय ते बरोबर मी प्रूव्ह केलंय. द थिंक इज दॅट आपण जे पण लिहितो ना, तर ते त्याला आपण जास्त कमिट होऊन जातो. ओके, आणि जास्त कॉन्शियस माइंड पण होता, अरे मी लिहिलेलं आहे. ओके, तेच जर ओरली असेल, वेदानंतशी बोललेलं, असं होऊन जातं की तसा उपयोग नाही. त्यामुळे यू हॅव टू राईट इट. तर त्याच्यामुळे 42% तुमचा जास्त फरक पडू शकतो. इव्हन घरातल्या भांडणामध्ये पण तुम्ही जर पेन पेन्सिल घेऊन जर बसलात ना, तर ते भांडणं पण लवकर मिटतात. प्रॉब्लेम काय होतो, सगळेजण बोलत असतात, म्हणजे दोन्ही भांडत असतात. हा भांडतोय, तो भांडतोय, आणि 100 विषय निघतायत. आणि द प्रॉब्लेम काय होतो माहिती का, की त्या भांडताना विषय डायव्हर्जन खूप होतं. त्यावेळेस तुम्ही जर पेन घेऊन बसलात की यार तुझा मुद्दा काय सांग मला, आय विल वर्क ऑन इट. तुम्ही त्यात पण थोडी नम्र भूमिका घेऊ शकता की हा, काय तुझा मुद्दा काय आहे, की हा हे करायचंय का, ठीक आहे मी लिहिला, अजून पुढचा मुद्दा काय, हा लिहिला. तर पुढच्याला असं वाटतं, अरे हा लिहितोय म्हणजे आता अजून स्पेसिफिक बोलावं लागेल, मग पुढचा पण स्पेसिफिक बोलायला लागतो. आणि मग नंतर आपल्यालाच कळतं, अरे मुद्दा तर काहीच नाहीये, मुद्दा कॅश फ्लोचा आहे, अरे मुद्दा तर टाइमचा आहे, मुद्दा तर म्हणजे सोडायचं म्हणजे मुलांना शाळेत सोडायचं आहे. मग त्या गोष्टी आपल्याला कळायला लागतात आणि मग कळतं, अरे हा, हे तर खूप सोपं आहे, आपण करू शकतो मॅनेज. तर मग लिहिणं हे खूप महत्वाचं आहे. काही गोष्टी तुम्ही जर मांडल्यात तर त्या लवकर सॉल्व्ह होतील. त्याच्यानंतर 6वा मुद्दा ते आपल्याला सांगतात की 30 मिनिट्स बिफोर 7:30 AM. म्हणजे तुम्ही तुमचं म्हणजे त्यांनी मिनिमम सांगितलं की 7:30ला समजा ते ऑफिसला जातात, तर 7:30 वाजेच्या आत तुम्हाला किमान स्वतःसाठी अर्धा तास तरी द्यायचा आहे. आणि ही सेम गोष्ट रॉबिन शर्मा यांनी त्यांच्या 5 AM क्लब या सॉरी, हा, द 5 AM क्लब या पुस्तकामध्ये सांगितली. याने 30 मिनिटं सांगितले, रॉबिन शर्मा यांनी 1 तास सांगितलाय. मग त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की पहिले 5 ते 5:20 हा 1 तास तुम्ही हेल्थ माइंडसेटला द्या. खूप दोरुड्या खेळा, काहीतरी घाम येईल असं काहीतरी स्वतःसाठी काम करा. त्याच्यामुळे हेल्थ चांगली राहील. त्याच्यानंतर पुढे माइंडसेट म्हणजे माइंडसाठी काम करा, म्हणजे त्यांनी सांगितलं मेडिटेशन करा पुढच्या 20 मिनिटामध्ये. आणि पुढच्या 20 मिनिटामध्ये सेल्फ हेल्प बुक वाचा. असं 20-20-20 मिनिटाचा 60 मिनिटाचा त्यांनी एक स्लॉट दिलाय. आणि तो स्लॉट तुम्ही वर्कआउट करायचा आहे, जेणेकरून तुमचं आयुष्य खूप बदलेल. ओके, म्हणजे हा 1 तास तुम्ही स्वतःला द्यायचा आहे. इव्हन आम्ही आमच्या 5 AM क्लबमध्ये तेच सांगतो, की 5 AM क्लबमध्ये आम्ही सगळे जे उठतो, तर आम्ही स्वतःसाठी काम केलेलं असतं. म्हणजे हे त्यात रिपोर्टिंग असतं. त्याच्यामध्ये आपण स्वतः सांगतो की मी सेल्फ हेल्प बुक वाचलं, त्याचा फोटो येतो, मी मेडिटेशन केलं, मी व्हिज्युअलायझेशन केलं, ग्रॅटिट्यूड केलं, ग्रॅटिट्यूड रायटिंग केलं. यामुळे होतं काय, की आपण स्वतःला कनेक्ट होतो. बरेच तुम्ही स्पीचेस ऐकले असेल, त्याच्यामध्ये म्हणतात, अरे स्वतःचा संवादच हरवलाय, बाकीच्यांचा तर हरवलाच आहे. पण आपण स्वतःशी पण बोलत नाही, की मी कुठे चाललोय, काय चाललोय, मला काय करायचंय. बऱ्याच वेळेस काय होतं, की माझं पण कधी कधी शेड्यूल डिस्टर्ब झालं की माझी चिडचिड होते, कारण जो सकाळचा वेळ असतो ना, 5 ते 8, हा मी स्वतःसाठी दिलेला असतो. आणि ह्या वेळेमध्ये समजा मला असं वाटलं कधी डिस्टर्बन्स झाला तर माझी चिडचिड होते, कारण हा वेळ स्वतःसाठीच आपण बोलत असतो, स्वतःच्या कल्पना आपण बघत असतो, आणि मेडिटेशन करत असतो, काही गोष्टींचा विचार करत असतो. तर हा वेळ खूप महत्वाचा आहे. ओके, तर हा वेळ तुम्ही स्वतःने प्रत्येकाने किमान अर्धा तास द्यावा, असं मेल रॉबिन्स म्हणते. मग केव्हा देऊ शकतो? तुम्ही म्हणाला आम्हाला क्लासेस असतात, आम्हाला शाळा असते, आम्हाला सकाळी मीटिंग असते, आम्हाला सकाळी लोकल पकडायची असते, किंवा आम्हाला शक्यच होत नाही, आमच्या घरातली कामं असतात. तर इथे मेल रॉबिन्स असं म्हणतात की समजा तुम्हाला असं धरूया आपण 7:30ला तुम्ही कामाला जाणार आहात. तर तुम्ही म्हणजे समजा बाहेर जाताय तुम्ही ऑफिसला, आणि ऑफिसला घुसताय, जेव्हा तुम्ही ऑफिसमध्ये एंटर करतात ना, तर त्या सिच्युएशन मध्ये गेल्यानंतर तुम्हाला लगेच कामं दिसायला लागतात. आणि सगळेजण लोक येऊन तुम्हाला विचारतात, डिस्टर्ब करतात, डिस्टर्ब इन द सेन्स सांगतात की कामं, आणि तुम्ही त्या कामाच्या फ्लो मध्ये निघून जातात. त्यामुळे बिफोर एंटरिंग टू द युअर ऑफिस, समजा 7:30ला तुम्ही एंटर करणार असाल, तर कुठेतरी गार्डन मध्ये जा अर्धा तास. ऑफिसला जाण्याच्या आधी तिथे मांडी घालून शांत बसा. ओके, स्वतःला वेळ द्या. तुम्ही इव्हन कॉफी शॉपमध्ये जाऊ शकता, तुम्ही तुमच्या घरामध्ये अर्धा तास देऊ शकतात, आणि मग ऑफिसला निघू शकता. तसंच आपल्या घरी आपण स्वतः काम करत असू तर लवकर उठा, अर्धा तास एकदम शांततेत आपण स्वतःकडे वर्कआउट करा, काहीतरी छान ऐका, व्हॉट एव्हर द थिंग्स यू वॉन्ट, यू यू जस्ट फॉलो दॅट. ओके, पण तो वेळ तो तुमचाच असेल. ओके, तर हे या पद्धतीने तुम्हाला ते करायचंय. तर हे 6 पॉइंट्स त्यांनी सांगितले, आणि 7वं पॉइंट त्यांनी सांगतात क्विटिंग टाइम. क्विटिंग टाइम म्हणजे
त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की फॅमिली टाइम, ब्रेन रिचार्ज किंवा फोकस, या थोडक्यात मी तुम्हाला सांगतो. क्विटिंग टाइम म्हणजे कुठे थांबायचं हे तुम्ही थोडं लक्षात घ्या, कारण काम हे एंडलेस आहे. ओके. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कसं आहे की तुम्ही यू हॅव टू गिव्ह द स्लॉट्स टू इच वर्क. प्रॉब्लेम काय होतो की आपण कधी कधी फॅमिलीला वेळ देत नाही, कधी कधी आपण स्वतःला वेळ देत नाही आणि आपले स्लॉट ठरलेले नसतात. आता जसं आपलं ठरलेलं आहे 9:30ला आपल्याला इथे जॉईन व्हायचंय, तर 9:30च्या आधी आपण बरेच आपले कामं आटपण्याचा प्रयत्न करतो आणि आपल्याला माहिती आहे, हा वेळ मी यासाठी दिलाय. मग जेव्हा तुम्ही वेळ ब्लॉक करतात तेव्हा ऑटोमॅटिकली बाकीच्या गोष्टी ऑर्गनाईज व्हायला लागतात. मग इथे काय होतं की आपण आपला टाइम ब्लॉक करायला पाहिजे. जेव्हा आपण आपला टाइम ब्लॉक करतो तेव्हा त्या थिंग्स जास्त ऑर्गनाईज होऊन जास्त प्रोडक्टिव्ह कडे निघून जातात किंवा येतात. मग त्याचं कारण त्यांनी असं सांगितलंय, एक्झाम्पल त्यांनी सांगितलंय पार्किन्सन्स लॉ. पार्किन्सन्स लॉ काय सांगतोय की समजा मी तुम्हाला 24 तास दिले, 24 तासात म्हटलं की तुम्हाला वाटेल तेव्हा तुम्ही काय करा, पुस्तक एक एक पेज वाचा. आता मला सांगा, एक पेज वाचायला किती मिनिटं लागतील? जास्तीत जास्त 3 मिनिटं, जास्तीत जास्त 5 मिनिटं. ओके, हा एक पेज आहे. पण मी तुम्हाला सांगितलंय तुम्ही उद्या दिवसभरामध्ये तुम्हाला वाटेल तेव्हा पुस्तक वाचा. पण मी तुम्हाला गॅरंटी करून सांगतो की बऱ्याच लोकांचं काय होतं की ते रात्री झोपताना त्यांना आठवतं, अरे हे पुस्तक वाचायचं राहिलं बरं का, एक पेज वाचायचं होतं. म्हणजे पूर्ण 18 तास 16 तास गेले आणि मग एक पेज वाचण्यासाठी ते रात्री घेतात, मग परत तो लाईट लावतात, मग परत एक पेज वाचतात, मग झोपतात. द थिंग इज दॅट की जर त्याच्यावेळी तुम्ही असं म्हटलं असतं की उद्या मी 11 वाजता 11 ते 11:05 या वेळेमध्ये पुस्तक वाचेल आणि एक पेज वाचेल, तर तुमचा वेळ सगळा वाचला असता. तर पार्किन्सन्स लॉ काय सांगतोय की वर्क एक्सपांड ॲज पर द अवेलेबिलिटी ऑफ टाइम. जितका टाइम अधिक तेवढं वर्क तुमचं एक्सपांड होणार. म्हणजे तुम्हाला एखादा प्रोजेक्ट दिला, त्या प्रोजेक्टला सांगितलं तुम्हाला की तुम्ही हा प्रोजेक्ट 30 मे पर्यंत कंप्लीट करायचं आहे. ओके, मग तुम्ही काय करणार, तुम्हाला कळून जातं, तुमचं मन मन आहे ना, हे माइंड लगेच अनालिसिस करतं की याला किती वेळ लागू शकतो. मग आपल्याला कळतं, अरे याला काय नाही, एवढी एवढी एनर्जी लागेल, एवढा एवढा वेळ लागेल, या 2 दिवसाचं काम आहे. आणि मग मन काय करतं, थोडंसं प्रोक्रॅस्टिनेट करत जातं. मग जवळजवळ 28 मे पर्यंत आपण त्या गोष्टीला हातच लावत नाही. नंतर बॉस म्हणतो, अरे 30 तारीख आहे, 30 तारीखच्या आत मला फाईल क्लिअर पाहिजे. आणि मग विथिन 2 डेज आपण ती फाईल लगेच रेडी करून त्यांच्या हातात देतो. मग हे बाकीचे जे 28 म्हणजे बाकीचे जे काही दिवस आपण वाया घातले, तर पार्किन्सन्स लॉ असं म्हणतो की तो वेळ भरपूर अवेलेबल होता ना, तुम्हाला तो कळलाच नाही की तो अवेलेबल आहे. तुम्ही टाइमपास करत बसला आणि तुमचं वर्क पण तुम्ही इतकं वाढवलं की त्याच्यामध्ये, की बुवा ठीक आहे, मी आता याचा फॉलोअप घेतोय, अरे मी याला फोनच करत होतो, अरे मी ती फाईलच शोधतोय, मग त्याच्यामध्ये मला ऍड ऑन करायचंय. मग आपण असे रिझन शोधून ते वर्क अजून वाढवायचा प्रयत्न करतो. ओके. तर ह्या छान अशा गोष्टी त्यांनी आहेत. तर मग हे तुम्ही समजून घ्या. तुमचा टाइम तुम्ही अलोकेट करा प्रत्येक गोष्टींसाठी. त्याच्यामध्ये स्वतःसाठी पण तो अलोकेट करून ठेवा. त्यामुळे तुम्ही जास्त प्रॉडक्टिव्ह व्हाल. नाहीतर मग मला करायचंच आहे जिम, मग बघू, किंवा मी मुलांशी बोलताना बऱ्याच वेळेस म्हणतो की टाइम पण फिक्स ठेवा अभ्यासाचा. जर मला मॅथ अवघड जात आहे, तर मी म्हणायला पाहिजे की मी सकाळी 5 ते 6 मॅथ करून टाकेल. पण तेच जर तुम्ही म्हटलं नाही मी करेल संध्याकाळी, तर मग संध्याकाळी घरीच येत नाही. रात्री झोपताना आपल्याला आठवतं, अरे मग मॅथचा अभ्यास करायचा, मग आपण परत ठरवतो की आता उद्या करू. ते होत नाही. मग तुमचा क्विटिंग टाइम असला पाहिजे प्रत्येक गोष्टीसाठी. आणि यू शुड अलोकेट द टाइम फॉर इच ऍक्टिव्हिटी. शेवटच्या चॅप्टरकडे वळतोय आपण. दॅट इज प्रोक्रॅस्टिनेशन. आता प्रोक्रॅस्टिनेशन म्हणजे लेझीनेस नाही. लक्षात घ्या का, म्हणजे प्रोक्रॅस्टिनेट आपण जे दिरंगाई करतो ना, तर दिरंगाई यामुळे करतो का की आपण लेझी आहोत म्हणून? तर मेल मेल रॉबिन्स म्हणतात की मुळीच नाही, आपण लेझी म्हणून दिरंगाई नाही करत आहे. आपल्याला माहिती की ती गोष्ट करण्यासाठी किती ताण घ्यावा लागतो, किंवा ती गोष्ट करताना काय ताण येणार आहे. तो ताण म्हणजे स्ट्रेस अवॉइड करण्यासाठी आपण प्रोक्रॅस्टिनेट करतो. जसं मला आठवतं माझं पीएचडीचं सगळं 9 पब्लिकेशन्स झाले होते आणि ते सगळं रूपांतर मला थेसिसमध्ये करायचं होतं. आणि ती प्रोसेस मला ऑलरेडी माहिती होती की किती त्रासाची असते सगळे. कारण प्रत्येक रिसर्च पेपर लिहिताना खूप जीव जातो, ते सगळं तयार करणं म्हणजे खूप मोठी प्रोसेस आहे. आणि त्याच्यात थेसिस लिहिणं म्हणजे ही अजून मोठी प्रोसेस आहे. तर एक वेळेस आम्ही असं म्हणतो टेबल वर्क सांगा, आम्ही टेबल वर्कला अजून एक दोन पेपर पब्लिश करून देऊ, पण लिहिण्याचं काही सांगू नका. पण लिहिण्याचा जो स्ट्रेस असतो मग तो अवॉइड करण्यासाठी थेसिस जो खरं लिहिण्यासाठी 1 ते 2 महिने लागतो. लिटरली मला फक्त 2 महिने लागले थेसिस लिहायला. पण ते 2 महिने मी 2 वर्षानंतर दिले. म्हणजे लिटरली आय प्रोक्रॅस्टिनेट ऑलमोस्ट फॉर 24 मंथ्स. ओके, की अरे आता लिहू, मी आता लिहितोय, हे करतोय. तर ते, आणि नंतर मग मी शेवटी असं ठरवलं की नाही, आता मी टाइम लिमिट दिलंय, मला हे 2 महिन्यातच संपवायचं आहे. आणि मग मी लिटरली
रोज सकाळी 4ला उठायचो, 4 ते 7, 7:30, 8 आणि ते लिहून काढायचो. तर ते अपडेट करायचो. आणि मग ते खरंच 2 महिन्यात काम होऊन गेलं. पण मग ते 2 वर्ष काय झालं की त्याचा खूप त्रास झाला की बॅक ऑफ माइंड असायचं ना की अरे मला लिहायचं यार कुठे, म्हणजे दिवसभर मी खूप छान कामं करतोय, मला सगळं चालू आहे, पण रात्री झोपताना अरे हा ते राहिलंय बरं का. ते एक बर्डन वाटायला लागतं आणि त्याचा त्रास व्हायला लागतो आणि तो आपल्या शरीरावर पण होतो. त्यामुळे शक्यतो प्रोक्रॅस्टिनेट करायचं नाही. ज्या त्या गोष्टी टायमात करायच्या, त्यासाठी आपल्याला 5 सेकंड रूल सांगतोय की जे करायचंच आहे ना तर लगेच आपण करू, आज एक ओळ लिहूया, पण लिहूया. तर अशा पद्धतीने पण आपण तो वर्कआउट करू शकतो. त्याच्यानंतर त्यांनी एक कार्ल्टन युनिव्हर्सिटीचं 19 वर्षाचं संशोधन इथे मांडलंय. ते असं म्हणतात की प्रोक्रॅस्टिनेशन इज नॉट फॉर्म ऑफ लेझिनेस, इट इज अ कोपिंग मेकॅनिझम फॉर स्ट्रेस, अ सबकॉन्शियस डिझायर टू फील गुड राईट नाव. म्हणजे त्यांनी काय सांगितलं की हे प्रोक्रॅस्टिनेशन कोपिंग मेकॅनिझम आहे फॉर स्ट्रेस, की मला स्ट्रेस येऊ नये त्या गोष्टीचा, म्हणून मी केलेला विरंगुळा म्हणजे प्रोक्रॅस्टिनेशन. की तो ताण नकोय त्याच्यामुळे मी काहीतरी टाइमपास करतोय कुठेतरी, तो म्हणजे प्रोक्रॅस्टिनेशन. तर ते प्रोक्रॅस्टिनेशन आपण टाळलं पाहिजे. तर आपल्याला बराच फायदा आपल्या आयुष्यामध्ये होऊ शकतो. आपण काम टाळत नाही, आपला स्ट्रेस टाळतो. तो स्ट्रेस कामाचा नसतो, तर तो रिलेशनचा असतो, मनीचा असतो, लाईफचा असतो. तर त्यातलं काही उदाहरण पण त्यांनी दिलंय, पण ठीक आहे, माझ्या मते मी एक दोन माझ्या स्वतःच्या उदाहरणाने ते कम्प्लीट करून दिलेलं आहे. त्यामुळे बहुतेक तुम्हाला हा मुद्दा कळला असेल. त्याच्यानंतर हा एक उदाहरण फक्त पीएचडी स्टुडंटच आहे म्हणून ते एक घेतलं होतं मी. त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की पीएचडी स्टुडंट असतो. त्याचं नुकतंच लग्न होतं, छान मुलगा पण त्याला होतो, सगळं व्यवस्थित असतं. पण त्याला फायनान्शियल खूप स्ट्रेस असतो. आणि त्या फायनान्शियल स्ट्रेसमुळे काय होतं की स्कॉट डज नॉट म्हणजे स्कॉट डज नॉट अवॉइड लॅब वर्क, ही अवॉइड फायनान्शियल स्ट्रेस. मग तो फायनान्शियल स्ट्रेस असल्यामुळे तो लॅबमध्ये पण जात नाही, कारण कसं होतं की बॅक ऑफ माइंड स्ट्रेस असल्यामुळे, फायनान्शियल स्ट्रेस असल्यामुळे त्याला माहिती की पुढे जाऊन मला खूप छान पैसे मिळणार आहे. पण आता तो स्ट्रेस असल्यामुळे त्याला जायची पण इच्छा होत नाही की लॅबमध्ये पुढे जाऊन मी काम करेल किंवा हे करेल. तुम्हाला माहिती आहे की फायनान्शियल स्ट्रेस असला की माणसाला सगळं आहे, घरात जेवायला आहे, सगळं आहे, व्यवस्थित आहे, पण तरी पण आपल्या कामामध्ये मन लागत नाही. ओके. तर तो फायनान्शियल स्ट्रेस व्हायचा आणि त्यामुळे सगळ्याच गोष्टींना तो दिरंगाई करायला लागला. When he blows off work for 15 minutes of Facebook, he taking a minimum stress break from bigger money stress. मग नंतर हा स्ट्रेस कसा कमी करायचा? मग त्यासाठी त्यांनी काम करायला पाहिजे ना. तर काम करायच्या वेळी त्याने काय केलं, मग फेसबुक काढलं. मग फेसबुकला तो 15 मिनिटं घालवायचा, मग त्याला बरं वाटायचं. ओके, म्हणजे हे एक प्रोक्रॅस्टिनेशनचं उदाहरण झालं ना, की मी काम करायला पाहिजे, पण मला स्ट्रेस होता. मग तो स्ट्रेस कमी करण्यासाठी मी फेसबुक उघडलं आणि मी फेसबुकमध्ये 15-20 मिनिटं घातले आणि नंतर थोडं काहीतरी बरं वाटलं, मग मग लॅबमध्ये गेलो. पण मग तिथं पण तेच अजून दिरंगाई मी करायला सुरुवात केलं. इट्स लाईक इमोशनल इटिंग फॉर द माइंड. मग हा इमोशनल इटिंगचा भाग होतो, की तुम्ही इमोशनली ट्रॅप होता आणि प्रोक्रॅस्टिनेटची सवय तुम्हाला लागते आणि तुम्ही त्या गोष्टी अवॉइड करायला लागतात. इव्हन मी काही 10वी-12वीतले पण विद्यार्थी बघितलेत की त्यांना अभ्यासाचा ताण असतो. मग अभ्यासाचा ताण असला ते काय करतात? तुम्ही म्हणाल की मोबाईल घेतात वगैरे, नाही नाही, तसं नाही करत ते. दे फाइंड द रिझन टू डू अ टाइमपास. मग आता फॉर एक्झाम्पल अभ्यासाला बसलेले आहेत, तेवढ्यात त्यांना आवाज येतो कुठेतरी भांडण चालू आहे, तर ते स्वतःहून जाऊन आई वडिलांना सांगतात की "हो, तिथं काहीतरी भांडण झालं, काहीतरी मोठं झालं, मी पण जाऊन येतो." मग ते आणि हे असं सिच्युएशन क्रिएट करतात की आई वडिलांना नाही कळत, नाही याला नाही कसं म्हणावं लागेल, तो पटकन जातो, ते भांडणं बघतो. मग मुलांचं काही झालेलं असतं त्या मॅटरमध्ये तो शोधतो की अरे हा मॅटर झालाय, मग ते झालंय. मग अशा काही गोष्टींमध्ये तो हे करतो की कधी कधी आयपीएलच आहे बुवा, आता खूप महत्वाचं काम चालू आहे. किंवा असे काहीतरी रिझन शोधतो. पण अल्टिमेटली ते त्याला कळतं की मी आय एम फाइंडिंग रिझन्स टू अवॉइड अ स्टडी. ओके. तर अशी सुद्धा मुलं भेटतात. तर दिस इज अ प्रोक्रॅस्टिनेशन सायकल. तर हे याच्यामध्ये आपण थोडंसं वेकअप टू रियालिटी म्हणतो ना, तसं आपण स्वतःचं आत्मचिंतन करून आपण तशा एखाद्या सायकलमध्ये नाही आहोत ना. आपला एखादा स्ट्रेस आहे आणि त्याच्यामुळे आपण प्रोक्रॅस्टिनेट करतोय. असं काही नाहीये ना, तर हे सुद्धा आपण बघायला पाहिजे. तर प्रोक्रॅस्टिनेशन संपवण्याचे 3 फॉर्म्युले त्यांनी सांगितले, की पहिली गोष्ट स्वतःला माफ करा. म्हणजे आत्तापर्यंत तुम्ही जे प्रोक्रॅस्टिनेट केलं त्याबद्दल स्वतःला पहिले माफ करा, की अरे हां, मी हा अननेसेसरी स्ट्रेस घेतलाय आणि त्यामुळे आय एम रिअली सॉरी टू माय सेल्फ. यापुढे मी घेणार नाही आणि मी स्वतःलाच माफ करतोय आणि उद्यापासून मी फ्रेश सुरुवात करेल. फ्युचर यू कोण आहे? दुसरी गोष्ट तुम्ही तुमचं व्हिजन बोर्ड ठेवा. तुम्ही फ्युचरमध्ये कोण असणार आहात? तुम्हाला काय व्हायचंय? तर ते तुम्ही मांडा आणि ते तुम्ही आठवा, की मला काय व्हायचंय? समजा मला
खूप छान पद्धतीने एखादा बॉक्सर व्हायचंय, तर मग मी म्हटलं पाहिजे की मग बॉक्सर हा लेझी असतो का? नाही, मग मला तेवढंच छान पद्धतीने उठावं लागेल, डाएट फॉलो करावं लागेल, व्यायाम करावा लागेल, त्यानुसार मी त्या गोष्टी करेल. द थिंग इज दॅट यू शुड फाइंड आउट द आयडेंटिटी, द पर्सन यू ऍडमायर मोस्ट, तर ते तुम्ही त्या शोधा. आणि बऱ्याच पर्सनॅलिटी आहेत, त्या शोधायला वेळ लागतो पहिले पहिले, कारण आपल्यालाच माहित नसतं मला काय व्हायचंय. पण त्या गोष्टी शोधा आणि त्या गोष्टी परत रिपीट करा. आणि तिसरी स्टेप त्यांनी म्हटलंय की एकदा का तुमचं हे ठरलं की स्वतःला तुम्ही माफ केलंय, फ्युचर तुम्हाला काय व्हायचंय, तर मग मेल रॉबिन्स यांनी जो फॉर्म्युला आपल्याला सांगितलाय, 5 4 3 2 1, हा वापरायला सुरुवात करा. आणि मग त्याच्यानंतर सेकंड थॉट तुमचा आला नाही पाहिजे, की पटकन तुम्हाला जी गोष्ट तुम्हाला आयुष्यात करायची ती तुम्ही 5 सेकंदामध्ये सुरू करता आली पाहिजे. ओके. तर या पद्धतीने करा. 15 मिनिटे अटॅक करा, ब्रेक घ्या, कॅट व्हिडिओज, ओके, रिपीट. म्हणजे थोडक्यात त्यांनी तेच सांगितलं की एकदा तुमचं 5 सेकंद वापरलं तुम्ही, किंवा 15 मिनिटं बरोबर तुम्ही जे असेल त्या गोष्टीवर काम करा. परत काही मिनिटं, 5 मिनिटं तुम्ही ब्रेक घ्या. ब्रेक घेतल्यानंतर परत 5 4 3 2 1 म्हणून परत कामाला लागा. असं जर करत करत गेलात तर एक वेळेस अशी येईल की तुम्ही बरोबर तुमचं मन तिथे पण रुळायला लागेल. सो दिस इज ऑल अबाउट दिस चॅप्टर. तर याच्यामध्ये एक प्रश्न फक्त मी तुम्हाला विचारेल, जो की मी इथे लिहून पण ठेवलाय. तुम्ही कशाचे स्ट्रेस रिलीफ म्हणून काम टाळत आहात? तुमचा खरा स्ट्रेस कोणता? असं काही तुम्ही अनालिसिस केलेलं आहे का? किंवा स्नूज बटन बद्दल सायन्स ऐकल्यावर तुम्हाला काय वाटले? उद्यापासून नो स्नूज चॅलेंज करायला तुम्ही तयार आहात का? म्हणजे जसं अलारामचं तुम्हाला उदाहरण सांगितलं, तर हे स्नूज बटन आता उद्यापासून वापरायचंच नाही. मी अलाराम वाजल्या वाजल्या उठेल, असा तुम्ही काही संकल्प करणार आहात का? आणि तुम्ही असं प्रोक्रॅस्टिनेट करताय त्याच्या मागे काहीतरी स्ट्रेस आहे, हे तुम्ही कन्व्हिन्स आहात का? किंवा तुम्हाला अशी एखादी गोष्ट शेअर करायला आवडेल का? तर द बॉल इज इन युअर कोर्ट राईट नाव. तुम्ही आता शेअर करू शकता. येस, कोणाला बोलायचं? बरं, हरकत नाही. तुम्हाला चॅप्टर कळलाय का? जस्ट थंब केला तरी चालेल, की चॅप्टर कळलाय, किंवा त्यातलं काही तुम्हाला ऍड ऑन करायचंय का? किंवा काही गोष्टी जास्त सांगितल्या गेल्यात का, तेही तुम्ही शॉर्ट आउट करू शकता. चॅप्टर समजलाय? चॅप्टर समजला? येस, सांगळे सरांनी सांगितलंय चॅप्टर समजला. दॅट्स ग्रेट. ओके. चालेल, मला तेच अपेक्षित होतं. बाकी तुम्ही सगळे वाचक आहातच, त्यामुळे बऱ्यापैकी तुम्हाला ग्रास झाला असेल पॉईंट हा पटकन. तर आपण इथे आता थांबतो आहोत. आपण 3 सेशन्स कंप्लीट केलेत, 2 सेशन्स बाकी आहेत. अ, सोमवार नंतर मी आउट ऑफ स्टेशन जाणार आहे, म्हणजे पुढच्या आठवड्यामध्ये. त्यामुळे प्रॉपरली हे पुस्तक मी आधीच कंप्लीट करण्याचा प्रयत्न करेल. म्हणजे सोमवारच्या आत मला हे कंप्लीट करायचं आहे, 5 सेकंड रूल. आणि मग आफ्टर व्हॅकेशन किंवा आफ्टर म्हणजे आउट ऑफ स्टेशन जाऊन आल्यानंतर, म्हणजे जास्त दिवस नाही, मी 3 4 5 दिवसातच लगेच रिटर्न येईल. जास्तीत जास्त 3 दिवसातच मिनिमम रिटर्न येईल. त्यानंतर पुढचं पुस्तक मी घेणार आहे. मग त्या पुस्तकासाठी कुठलं पुस्तक घ्यावं याचाही मी विचार करतोय. तुमच्याकडे काही एखादं पुस्तक असेल की असं वाटतं की तुम्ही हे घेऊ शकतो आपण, तर ते नक्की कळवा. शक्यतो मला असं पुस्तक अपेक्षित आहे जे प्रूव्ह झालेलं आहे, जसं सायन्स प्रूव्ह झालंय. जसं द 5 सेकंड रूल मध्ये काय झालं की हे एक्सपिरियन्सला सगळे बोलतात, पण सायन्सने प्रूव्ह नाही झालेलं. ओके, म्हणजे असं कुठेही नाही की सायन्स इज प्रूव्ड फॉर दिस 5 सेकंड रूल. ओके, तर मला असं हवंय की जे प्रूव्ड असेल, तर असं पण काय सायन्स बेस्ड बुक असेल तर तेही तुम्ही सुचवू शकता. तर तुम्ही सगळेजण, ओके, सांगळे सर म्हणतात की द 7 हॅबिट ऑफ हायली इफेक्टिव्ह पीपल, हे आपल्या 2 3 जणांनी ऑलरेडी आधी सांगितलेलं आहे. त्यामुळे तुम्ही आता तेच सांगितलं, त्यामुळे शक्यतो आपण 90% तरी द 7 हॅबिट ऑफ हायली इफेक्टिव्ह पीपल हेच पुस्तक घेऊया. आणि ते बेस्ट होईल, म्हणजे एकदा वाचल्याही जाईल आणि आपल्याही याच्या गोष्टींमध्ये ते फॉलो करायला सुरुवात होईल. तर लेट्स सी काय होतंय. हं? तर सगळेजण आता इथे जॉईन झालात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि आता परत उद्याच्या सेशनला आपण जॉईन होऊ. उद्या शनिवार आहे, तरी पण मी बहुतेक सेशन घेऊ शकतो, कारण मला सोमवारच्या आत ते कम्प्लीट करायचं आहे.
ओके, तर आपण इथे थांबतोय. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद.